ओके, गुड मॉर्निंग सर्वांना, ऑनलाईन ऑफलाईन. वैष्णवी नाही अजून, सिद्धेश कॉलेज असतं, पंचर मृणालचा क्लास, साक्षी. ओके, होमवर्क मी रोज फक्त डेली 3 क्वेश्चन देत जातो आहे, कारण तेवढे जितकं आपला क्लासवर्क मध्ये कंप्लीट होतंय तितकं होमवर्क मध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे सोबतच मग ते सिलेबस संपेल. ठीक आहे. चॅप्टर 8 जे आहे ते कंप्लीट झाल्यानंतर टेस्टच्या अगोदर ते चेकिंग सगळं होणारच आहे. ऑनलाईन मध्ये सुद्धा पाठवत नाही होमवर्क, त्यांनी त्याच वेळेस पाठवायचा एकत्र आणि ऑफलाईनला चेक होईल. ठीक, तो कंप्लीट डेली करत राहिलो तर शेवटी लोड येणार नाही. परत सांगतो, 2020 गेलो, आता 2021 आहे. 2021 मध्ये 1 तारखेपासून तरी सगळं आपलं काम रेग्युलर असलं पाहिजे. काही पेंडिंग नाही ठेवायचं. पेंडिंग आपण म्हणतो ते की शनिवारी करू, नेमकं काय होतं, शनिवारी आमच्याकडून मावशी येते, मामा येतात, शनिवारी आपल्याला वेळ मिळत नाही, प्रॉब्लेम होतो. बेसिक रोजचं काम जर रोज करत राहिलं तर अडचण नाही येत. ठीक आहे, सर्वांचे कंप्लीट ठेवायचं. रोज जे काय असेल जितके असेल तितके, थोडंफार राहिलं ठीक आहे, दुसऱ्या दिवशी कव्हर करून घ्यायचं. ते रेल्वेने तुम्ही जर प्रवास करत असाल तर तुम्हाला एक तुम्ही ऐकत असणार त्या गोष्टी, उशिरा जाणाऱ्या गाड्या वेळ भरून काढतो. तसा पूर्ण जगाला आपल्यालाच नाही, पूर्ण जगाला हा 2020 चा वेळ भरून काढायचा आहे. आपण नशिबाला त्या मनाने आपला ऑनलाईन मध्ये झालेला आहे. प्रत्येकाचा असा क्लास झालेला नाही, लक्षात ठेवा. प्रत्येकाला म्हणजे मी ऑल ओव्हर इंडिया कम्पेअर करतो ना, सपोज जर मी जेडब्ल्यूची परीक्षा देत असेल तर माझे कॉम्पिटिशन ऑल ओव्हर इंडिया आहे. सीईटी किंवा बोर्ड देत असेल तरी ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. यातला काही ग्रामीण भाग असेल, ठीक, किंवा अजून काही दुसरे असे एरियाज असतील, कोणाला काही अजून वेगळा प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्यात फॅसिलिटीज नाहीये, फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतात, आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे ते तर अजून कुठंच नाहीये. आपण नशिबान आहोत की आपल्या ऍटलीस्ट इतकं कम्प्लीट झालेलं आहे, 11चा सुद्धा स्टडी झालेला आहे. ठीक, तर एक रेग्युलरिटी त्याच्यामध्ये मेंटेन करा. जे होईल ते होईल, जे काय रोजचं काम आहे चालतं, थोडंसं राहिलं दुसऱ्या दिवशी क्लासला जाण्याच्या अगोदर ते कम्प्लीट एनी होऊन झालंच पाहिजे. डाऊट्स असतील ऑनलाईन सुद्धा सांगतो, हे सगळ्यासाठी सूचना, जे ऑनलाईन त्यांच्यासाठी सूचना. डाऊट्स असतील लगेच क्लिअर करून घ्यायचे. आता जे ऑफलाईन असतील विचारत असतात, तुम्ही डाऊट क्लिअर करून घेऊ शकता इथं. ऑनलाईन असेल काय तिथं ग्रुपवर पाठवून द्यायचं, डाऊट्स क्लिअर करत चालायचं, कारण सिलेबस वाचता आहे. नंतर शेवटी फक्त रिव्हिजन होते. तुम्हाला वेळ मिळतो तर रिव्हिजनसाठी वगैरे वेळ मिळतो, असं नाही मिळत नाही. मग रिव्हिजनचा आता काय असतो, जे काम केलेलं आहे ते आपण रिवाइज करू शकतो ना.
जे मुळात केलेलंच नाही ते कसं काय रिवाइज करणार? म्हणजे तुम्ही काही जर अभ्यास केलेला नसेल किंवा समजा काही क्वेश्चन ते सॉल्व्ह केले नसेल त्यांना तुम्ही रिवाइज कसं काय करणार? रिवाइज कुणाला करायचं असतं तर सिक्वेन्शियल सिरीज सोडवलं आपण सर्वांनी ट्रिग्नॉमेट्री आपण सोडवलंय बरोबर, त्याला रिवाइज करता येईल. पण तुम्ही जर ते केलेलंच नसेल काय तर त्याला रिवाइज कसं करायचं? तर मुळात त्या अगोदर केलेलं पाहिजे तरच रिव्हिजन करता येईल. ठीक, कारण करण्यासाठी वेळ 2 वर्ष असतो, रिव्हिजनला वेळ 2 महिने असतो. डिफरन्स आहे दोघांमध्ये 2 वर्ष 24 महिने आणि इकडे रिव्हिजनसाठी फक्त 2 महिने, खूप डिफरन्स आहे. तर त्यामुळे रेग्युलर करत राहायचं म्हणजे रिव्हिजनच्या वेळेस सुद्धा त्रास होणार नाही. तर या चॅप्टर मध्ये आपण किती क्वेश्चन कंप्लीट केले? 10. कंटिन्यू करूया पुढे क्वेश्चन 11 ला. Okay, so let us continue with question number 11. First, if f of x is equal to 24 raised to x minus 8 raised to x minus 3 raised to x plus 1 upon 12 raised to x minus 4 raised to x minus 3 raised to x plus 1 or x not equal to 0 is equal to k or x equal to 0 is continuous at x equal to 0, find k. This function is continuous at x equal to 0. We have to find k. So बघा लास्ट क्वेश्चन पण अशा पद्धतीने होता. त्या ठिकाणी त्याने फ्रेंडची व्हॅल्यू दिली नव्हती की वगैरे काही. त्याने काय म्हटलं होतं? फाइंड f of 0. कारण या ठिकाणी f of 0 म्हणजे कोण आहे? k. आणि हा जो काही k आहे किंवा f of 0 आहे किंवा फंक्शन आहे याचा आन्सर म्हणजे काय असतो? जे आन्सर लिमिटचा केवळ जर फंक्शन कंटिन्यूअस असेल तर, नेहमी नाही. फंक्शन कंटिन्यूअस असलं पाहिजे. ठीक, तर आपण काय लिहून घेणार? f of x is continuous at x equal to 0 and therefore त्याचा अर्थ काय होतो? f of 0 is equal to limit x tends to 0 f of x. आता f of 0 म्हणजे काय आहे? मला किती f of 0 म्हणजे k. f of 0 आहे k which is equal to लिमिटला काय करायचं? जे लिमिट आहे तुम्हाला मिळेल ते आन्सर कोणाचा असणार आहे? k. लिमिट x tends to 0 f of x. f of x लिहून घेतो मी. so this is f of x. या टाइपचे क्वेश्चन आपण लिमिट चॅप्टर मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. कसं करणार त्याला सॉल्व्ह कसं करायचं? 24 ला काय करायचं? 8 into 3 करायचं. 12 ला 4 into 3 करायचं. म्हणजे हा क्वेश्चन काही असा असला पाहिजे असं याला बदलता तरी मला की जर मी 2 घेतला तर इथं कोण होऊन जाईल? 8 बरोबर. तिथं जर का समजा 4 घेतला तर इथं कोण होईल? 32. हा नवीन क्वेश्चन म्हणजे आता तुम्ही त्याला सर्व नवीन क्वेश्चन आला होता. एक नवीन क्वेश्चन आला होता काय आणि 4 होता आणि 32 होता. तो नवीन क्वेश्चन नाही झाला. याच पॅटर्न काय फक्त नंबर चेंज होऊ शकतात. ठीक, मतलब स्प्लिटिंग द काउंट लिमिट 24 raised to x calculated as 8 raised to x into 3 raised to x 8 into 3 आहे.
डायरेक्ट स्प्लिट केलं त्याला मायनस ऍज इट इज 12 raised to x can be written as 4 raised to x into 3 raised to x. This is equal to limit x tends to 0. आता न्यूमरेटर मध्ये पहिल्या दोन टर्म मध्ये कॉमन घ्यायचं, दुसऱ्या दोन टर्म मध्ये कॉमन, इतर पहिल्या दोन टर्म मध्ये कॉमन, दुसऱ्या दोन टर्म मध्ये कॉमन. पहिल्या दोन टर्म मध्ये 8 raised to x कॉमन आहे, ब्रॅकेट मध्ये काय आला 8 raised to x कॉमन घेतल्यानंतर इथं शिल्लक आहे 3 raised to x मायनस इथं 1. ठीक, या दोघांमध्ये काहीही कॉमन नाही, म्हणजे याचा अर्थ -1 कॉमन आहे. मायनस 3 raised to x इथं होऊन जाणार 3 raised to x प्लस 1 मधून -1 कॉमन घेतला, -1 शिल्लक. सेम डिनॉमिनेटर इथं 4 raised to x कॉमन येणार, ब्रॅकेट मध्ये 3 raised to x -1, इकडे -1 कॉमन येणार, ब्रॅकेट मध्ये 3 raised to x -1. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघं ठिकाणी लिमिट x टेंड्स टू 0. आता दोघं ठिकाणी 3 raised to x -1 कॉमन आहे, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 8 raised to x -1 अपॉन इकडे सुद्धा 3 raised to x -1 कॉमन. ठीक, आणि हा दुसरा 4 raised to x -1. ठीक आहे. आता बघा हे दोघं ब्रॅकेट एकमेकांसोबत कॅन्सल होऊ शकतात, पण ते 0 नसले पाहिजे. बघा जर x ची व्हॅल्यू मी 0 घेतली तर काय होणार 3 raised to 0 म्हणजे 1 -1 म्हणजे किती आला तो 0. ठीक आहे, 1 -1 किती होणार 0 होणार, पण तो कधी इक्वल टू 0 कधी होणार तर ते इक्वल टू 0 असेल. तर इथं टेंड्स टू 0 आहे तर हा सुद्धा टेंड्स टू 0 होऊन जाणार. सिन्स x tends to 0, therefore 3 raised to x -1 not equal to 0. हे दोघं ब्रॅकेट सॉल्व्ह होणार. आता याला डायरेक्ट लिमिट नाही करणार, याला डायरेक्ट लिमिट करणार नाही, याला काय लागणार डिनॉमिनेटरला x, त्याकरता आपण लिहिणार डिवाइड न्यूमरेटर and denominator by x. दोघं ठिकाणी x ने डिवाइड करतो, बघू जाणार ते लिमिट x tends to 0 न्यूमरेटर मध्ये 8 raised to x -1 अपॉन x, डिनॉमिनेटर मध्ये 4 raised to x -1 अपॉन x. न्यूमरेटर काय किती येणार सांगा log 8, डिनॉमिनेटर log 4, मग झालं ते log 2 equal to the 8 equal to the 8. log 2 आंसर करेक्ट होईल का तसं नाही, equal to the 8 होतो ना, पण तो मूल इथं काम करणार नाही, तसं नाही कटिंग होणार. तो लॉंग टाइम मध्ये आहे, त्याला सिम्प्लिफाय कसं करणार log 8 आहे त्याला लिहिणार log 2q, log 4 म्हणजे log 2 स्क्वेअर. ठीक, आता 3 खाली येणार, 2 पण खाली येणार, म्हणजे तो झाला 3 log 2 अपॉन 2 log 2. log 2 log 2 कट होणार, आन्सर होऊन जाणार 3/2. पुढे काय आन्सर झाला लेफ्ट हँड साइडला कोण आहे बघा a, हे आन्सर झालं ते त्याला चौकोन. क्लियर इथपर्यंत क्लियर कर पुढे जायचं. तर हा क्वेश्चन 11 मधला फर्स्ट होता. आता थर्ड
limit if f of x is equal to sin 2x upon 5x. F of x is equal to sin 2x upon 5x minus a for x greater than 0. It is equal to 4 for x equal to 0, and it is equal to x square plus b minus 3 for x less than 0. Its continuous at x is equal to 0. 5 a and ते वाघनगरला ती म्हणे मम्मा मी सांगू कुठे मग ती मला म्हणे शनिवारी करू म्हणे नाही बाई मला गावाला जायचं मी उद्या साक्षी क्वेश्चन लक्षात घ्या क्वेश्चन काय आहे f of x equal to 4x greater than 0 is equal to y is equal to 0 is equal to 4x less than 0 is continuous at x equal to 0 find a and b. ठीक now given function this f of x is continuous at x equal to 0. What does it mean? It means left hand limit हे लेफ्ट हँड आहे आणि मग उलट दिलेलं आहे हे लेफ्ट हँड आहे जनरली काय असतं लेफ्ट हँड या ठिकाणी असणार लेस दॅन 0 अगोदर असतो नंतर ग्रेटर दॅन 0 मध्ये इक्वल टू नंतर उलट दिलं तर लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राइट हँड लिमिट इज इक्वल टू फंक्शन. ठीक हे कोणासाठी यूज करणार लेफ्ट हँड साठी हे राइट हँड साठी आणि हे मध्ये जे आहे हे फंक्शन साठी. ठीक so whenever function is continuous it means left hand right hand function सगळे काय असणार इक्वल असणार. ठीक so we can start with left hand limit equal to function then we will get value of b. then we will start with right hand limit equal to function we will get value of a. तर दोन प्रकारे इक्वालिटी दाखवणार. तर सोल्युशन मध्ये आपण लिहिणार since f of x is continuous at x equal to 0 therefore what does it mean? It means left hand limit म्हणजे limit x tends to 0 minus f of x is equal to f of 0. And what is limit x tends to 0 minus? So in this case f of x is to be taken as x square plus b minus 1. So here we get x square plus b minus which is equal to f of 0. Now f of 0 किती आहे सांगा 4. f of 0 या ठिकाणी किती येतो 4. ठीक पुढे हे आपण डायरेक्ट लिमिट ने करू शकतो. तर डायरेक्टली वी पुट x is equal to 0 या ठिकाणी पॉलिनॉमियल फंक्शन आहे पॉलिनॉमियल डायरेक्टली तुम्ही पुट करू शकता. x ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर x किती होणार 0 plus b minus 3 equal to 4. So b is equal to how much? 7. ठीक this is the answer for b. a साठी सुद्धा आन्सर त्याच पद्धतीने मिळेल. इकडे मी लेफ्ट हँड इक्वल टू फंक्शन घेतलं होतं आता मी करणार राइट हँड इक्वल टू फंक्शन. ठीक तर लिहिणार also limit x tends to 0 plus f of x is equal to f of 0. आता लिमिट x टेंड्स टू 0 प्लस मध्ये f of x कुठला घेणार आपण sin 5x. ठीक आहे म्हणजे sin 2x upon 5x minus a आता ब्रॅकेट द्यायचं is equal to f of 0 which is again 4. त्या ठिकाणी 4 घेणार. ठीक ना sin 2x या ठिकाणी आपण कुठला फॉर्म्युला वापरणार स्टँडर्ड रिझल्ट sin x upon x चा. ठीक so limit x tends to 0
प्लस इथं sin 2x आहे, sin 2x मग डिनॉमिनेटरला कोण असला पाहिजे, 2x बरोबर. ऍक्च्युअली होता कोण 5x, x तर मी या ठिकाणी कॅरी केला पण हा 5 राहिला, तो 5 कुठं आहे, इथं डिनॉमिनेटरला आहे, हा 5 डिनॉमिनेटरला. जो 2 आपण ऍडिशनल घेतला त्याची ऍडजस्टमेंट इकडे न्यूमरेटर, ठीक. पुढे आहे -a l इज इक्वल टू 4. आणि आता यासाठी आपण sin 2x upon 2x ची जाऊ किती 1 into 2 upon 5 minus a is equal to 4. थोडं व्हॅल्यू ऑफ a त्या साईडला घेऊन जाणार, b सामने इकडेच लिहिणार आणि 4 इकडे येणार तर मायनस होणार, म्हणजे 2 upon 5 minus 4. So therefore a equal to how much, 5 4 the 20 होतो, 2 minus 20 minus 18 upon 5. So this is the value of a. ठीक आहे. तर फंक्शन कंटिन्यूअस असेल तर नेहमी लक्षात ठेवा, फंक्शन जर कंटिन्यूअस असेल तर याचा अर्थ काय होतो, लेफ्ट हँड इक्वल टू राईट हँड इक्वल टू फंक्शन, सगळे एकमेकांना इक्वल असतात. आणि मग तुम्ही अननोन ज्या व्हॅल्यू आहेत ए बी किंवा मागच्या क्वेश्चन मध्ये आपण या ठिकाणी के होता फंक्शनची व्हॅल्यू माहिती नव्हती, ते आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, सो दिस इज क्वेश्चन 3. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन 5. For what values of a and b is the function continuous for every x on R? Okay, function का आहे ते लिहून घेऊ अगोदर. f of x equal to x square minus 4 upon x minus 2 for x less than 2. This is equal to ax square minus bx plus 3 for 2 less than or equal to x less than 3. And this is also equal to 2x minus a plus b for x greater than or equal to. Continuous for every x on R. So this is continuous for every x on R. So it means this function is continuous for all the values of x which belongs to set of real number. ठीक आहे, म्हणजे सगळ्या रिअल नंबर्स कसं आहे कंटिन्यूअस आहे असं तो म्हणतो. नाउ सी हे जे का प्रत्येक फंक्शन आहे सेकंड किंवा थर्ड हे दोघंही पॉलिनॉमियल फंक्शन आहे, दे आर ऑलवेज कंटिन्यूअस. इवन दिस फंक्शन कॅन बी कंटिन्यूअस, त्याने दिलेलं आहे इट इज कंटिन्यूअस फॉर एव्हरी x belongs to R. Now whenever we have to check continuity of a function, we have to always check the continuity at a changeover point. मला एग्जांपल सांगितलं होतं, कुठला एग्जांपल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. ठीक आहे, फिजिक्सचा पिरियड, केमिस्ट्रीचा पिरियड, मॅथ्सचा पिरियड. चेंजओव्हरचा म्हणजे सपोज एखाद्या स्टुडंटची अटेंडन्स आपल्याला घ्यायची असेल तर काय करणार आपण, ज्यावेळेस पिरियड चेंज होतो त्यावेळेस मला चेक करायचं, अदरवाइज पिरियड सुरू असताना तर कंटिन्यू आहे या ठिकाणी प्रेझेंट आहे. ठीक आहे, या ठिकाणी प्रेझेंट असणार, पण ज्यावेळेस पिरियड चेंज होणार त्यावेळेस मात्र तो डिसकंटिन्यू होऊ शकतो, बाहेर निघून जाणार. म्हणजे ज्यावेळेस इंटरव्हल चेंज होतो त्या इंटरव्हल चेंज होत असताना आपल्याला चेक करायचं असतं की फंक्शन कंटिन्यूअस आहे किंवा नाही, अदरवाइज बाकी ठिकाणी कंटिन्यूअस असतं. जस्ट फॉर एक्झाम्पल हे मध्ये आपण लिहिलं आहे इक्वल टू, हे कुणाच्या मध्ये 2 आणि 3 च्या मध्ये x आहे. तर दिस फंक्शन इज ऑलवेज कंटिन्यूअस फॉर एव्हरी पॉइंट बिलॉंगिंग टू दिस इंटरव्हल. हा कोणता इंटरव्हल आहे 2 3, हा इंटरव्हल आहे 2 3. लेफ्ट हँड साइडला क्लोज आहे, राइट हँड साइडला ओपन आहे. ठीक,
हा इंटरवल आहे आणि या इंटरवल मध्ये फंक्शन कसं असणार कंटिन्युअस म्हणजे तुम्ही 2.5 जर म्हटलं तर इट इज ऑलवेज कंटिन्युअस ग्रेटर दॅन 3 मध्ये सुद्धा ग्रेटर दॅन आणि इक्वल टू 3 मध्ये सुद्धा ते कंटिन्युअसच असणार मग कंटिन्युटी चेक कुठं करायची आहे चेंज ओव्हरला या ठिकाणी इंटरवल चेंज होतो आता इंटरवल कुठे कुठे चेंज होतो लक्षात इंटरवल चेंज होतं इथे 2 ला आणि अजून कुठे चेंज होतो आहे इथं 3 ला तर मला दोन ठिकाणी कंटिन्युटी चेक करावी लागेल की 2 ला हा कंटिन्यू आहे किंवा नाही आणि 3 ला कंटिन्यू आहे किंवा नाही त्याला सांगितलं कंटिन्युअस फॉर एव्हरी आर म्हणजे आता 2 ला सुद्धा कंटिन्यू असेल आणि 3 ला सुद्धा कंटिन्यू असणार आणि त्याच्यावरून आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल ठीक सोल्युशन मध्ये येणार continuous for every x1 तो सोल्यूशन में संघात को दे देना since f of x is continuous for every x on R therefore what does it mean f of x is also continuous at x is equal to 2 चेंज ओव्हरच्या पॉइंटला मी चेक करतो तर 2 ला सुद्धा कंटिन्युअस आहे असं आपण म्हणणार बरोबर आणि जर 2 ला कंटिन्युअस असणार तर 2 चं लेफ्ट हँड लिमिट आणि राइट हँड लिमिट कसं असेल इक्वल असेल 2 चं लेफ्ट हँड लिमिट आणि राइट हँड लिमिट इक्वल असणार तर लिमिट therefore limit x tends to 2 minus f of x equal to limit x tends to 2 plus f of x कंटिन्युअस आहे म्हणजे लेफ्ट हँड राइट हँड इक्वल आहे so therefore limit x tends to 2 minus आता x tends to 2 minus मध्ये f of x कुठला येणार एक नंबर दोन नंबर की तीन नंबर कोणता येणार हो x tends to 2 minus ठीक आहे म्हणजे x is less than 2 x is slightly less than 2 x less than 2 या ठिकाणी so this is left hand limit and this is right hand limit as far as 2 is concerned 2 ची left hand limit वरती आहे ही right hand limit आहे x हा 2 पेक्षा मोठा आहे इकडे 2 x पेक्षा लहान म्हणजे x 2 पेक्षा मोठा ठीक म्हणजे right hand limit झाली ही left hand limit आहे left hand limit मध्ये फंक्शन येणार x square minus 4 upon x minus 2 and this is equal to limit x tends to 2 plus right hand limit मध्ये फंक्शन किती आहे ax square minus bx plus 3 let us solve this further बघा लेफ्ट साइडला कुठला मेथडने सॉल्व होणार x square minus 4 चा काय